तर दुसरीकडे कोरोनात भाजप आमदार पीएम केअर फंडला पैसे देत होते। उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांच्या आरोपांवर उत्तर पाहायला मिळते। सीएम केअर फंडाबाबत फडणवीसांशी बोलण्याची तयारी असल्याचे देखील उद्धव ठाकरे म्हणाले। कोरोना काळात सीएम फंडाचा एक पैसा खर्च करू शकले नाही, त्यांनी शहाणपण शिकवू नये अशी टीका फडणवीस यांनी केली होती। त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले। या ठिकाणी पीएम केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली। कोविड करता तो तयार झाला। 600 कोटी रुपये त्या फंडात आले। एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड सीएजीच्या नावाप्रमाणे कोविड करता तयार झालाय, त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही। त्यामुळे आता त्याच्या नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे। त्यामुळे 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना, लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही, त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे। माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, तुम्ही पहिले हे जाहीर करा। एकतर पंतप्रधान मदत निधी, जसं मुख्यमंत्री निधीची माहिती तुम्हाला आहे, मी तुमच्याशी बोलायला तयार आहे। मुख्यमंत्री निधीतनं कदाचित या म्हणून मी म्हटलं ना, भाजपला माहिती नाही, प्रशासनाचा त्यांचा सुतराम संबंध नाही। तेव्हा कोविड केअर सेंटर्स ही संपूर्ण देशात, महाराष्ट्रात जेवढी उभारली गेली ती कशी उभारली गेली। लसीकरण केंद्र ही 1 ते 2 होती, ती 600च्या वरती आम्ही केली। रुग्णशय्या वाढवल्या, ऑक्सिजनचे प्लांट टाकले, हे सगळे हे त्यावेळेला आम्ही केलंच ना। आत्ता ताबडतोब पंतप्रधान मदत निधी जो आहे त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही, त्याच्यात लाखो करोड रुपये तुम्ही पैसा कुठून आणायचा हा प्रश्न विचारता तुम्ही, म्हणजे ते म्हणून मी त्याला उत्तर दिलं की प्राईम मिनिस्टर केअर फंड काय पीएम केअर जो काय फंड आहे त्यातून हजारो कोटी, आता पंतप्रधान येत आहेत परवा, त्यांनी किमान महाराष्ट्राला 50,000 कोटी रुपये जाहीर केले, तर महाराष्ट्रावरचं, कारण केवळ मराठवाडा नाही, महाराष्ट्रावरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं। दरम्यान यावर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली, ऐकूया। बोलायला तयार आहे तर अडवलंय कुणी? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विचारलंय, सीएम रिलीफ फंडाला लोकांनी पैसे देऊन वापरले काय नाहीत? बोलायला तयार आहे, मग ते बोलायला तयार आहे, कशाला बोलून टाका ना। आपल्याकडे उत्तर नाही, त्याच्यामुळे मी बोलायला तयार आहे, आव्हान स्वीकारायला तयार आहे। अरे असे वैयक्तिक आव्हाने एक दुसऱ्याला देण्यापेक्षा शेतकरी अडचणीत आहे। कधी काळी शिवसेना होती, सामाजिक बांधिलकीतनं मदतीचा ओघ, त्या ठिकाणी ग्राउंडवर जायचा, शेतकऱ्यांना जायचा, जे काम आज एकनाथ शिंदे साहेब करतायत। तुम्ही काय करताय? तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसताय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।